नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती की सर धर्मादाय आयुक्ताची भरती आहे, त्या भरतीसाठी स्ट्रॅटर्जी व्हिडिओ टाका. तर एक जबरदस्त स्ट्रॅटर्जी व्हिडिओ या लेक्चरच्या माध्यमातून मी घेऊन येतो आहे. ओके, धर्मादाय आयुक्त भरती 2025 फायनल स्टडी स्ट्रॅटर्जी. म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेमका कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, नेमका व्हिडिओ पाहिल्यानंतर काय करायचंय, कुठल्या विषयाला किती टॉपिक करायचे, कुठल्या टॉपिकची लिस्ट कशी असणार आहे, किंवा टेस्ट पेपर्स कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्यात टेस्ट सिरीजची अनाउन्समेंट देखील मी करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पेन आणि पेपर किंवा ज्या पद्धतीने मी सिलेबस लिहिलाय पुढे दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. चला एक एक गोष्ट घेऊयात, एकेका विषयाला आपण त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाकूयात. कुठून वाचायचं काय सगळ्या बेसिक गोष्टी सांगणार आहे. चला पहिला प्रश्न किंवा पहिला हे आहे मराठी 25 प्रश्न. ओके, सिलेबसची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला आजच्याच तारखेला टाकलेली आहे. ओके, 15 ऑक्टोबरला लगेच जा बघून घ्या. याच्यात सिलेबस दिलाय, पॉईंट वाईज घेतलेला आहे. म्हणजे हा सिलेबस मराठीचा आहे, 25 प्रश्न येणार आहेत. ओके, कुठल्या पॅटर्न नुसार येणार आहे तो पॅटर्न देखील या व्हिडिओमध्ये आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच्यातून मिळून जातील. इकडे बघा, याच्यात जर बघितलं 5 पॉईंट्स आहेत सिलेबसमध्ये, तर 25 प्रश्न आहेत. जर इथं बघितलं उत्तर येणार आहे 5 प्रश्न. 5 प्रश्न येतील, 10 मार्काला आहे. ओके, उतारा 100% येईल का? 100%. जिथे 25 प्रश्न असतात तिथे 100% उतारा येतच असतो. उताराची प्रॅक्टिस कुठून करायची आहे? सरळ सरळ सांगतो, TCS चे जुने प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक असेल तिथून करा, किंवा एक 2-4 कुठे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत काही हे मराठीचे PYQ चे PDF टाकले आहेत टेलिग्राम चॅनलला, तिथून ते बघून घ्या. क्लिअर? जर नसेल तर टेस्ट पेपर आपण जवळपास 10 टेस्ट, म्हणजे प्रत्येक टेस्ट 100 प्रश्नाची, अशा 1000 प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन याची टेस्ट सिरीज पुढे बोलणार आहे याच्यात दिलेलं आहे, तिथून ते सॉल्व्ह करा. तेवढे जरी काय उत्तरे जरी सॉल्व्ह केले खूप झालं, डोक्यावर पाणी भरपूर सफिशियंट आहे. आधी प्रश्न वाचायचा का उत्तर, तर वेळ आहे आपल्याला परीक्षेत, काही प्रॉब्लेम नाही. सो आधी पूर्ण उतारा वाचा, नंतर प्रश्न वाचू शकता. तर हे तर क्लिअर झालं. तर हे उतारेचं क्लिअर झालं. आता मेन महत्वाचा मुद्दा आहे की शब्दसंग्रह. तसं मराठीचे 2 वर्षापूर्वी जवळपास 2-2.5 वर्ष झाले तुम्ही व्हिडिओ टाकला होता TCS चे IMP टॉपिक्स, त्याच टॉपिकवरती परत परत प्रश्न येत आहेत. त्याच्यात अजून काही ऍडिशन येत आहे. काय म्हणतो मी, अजून काही ऍडिशन होत आहे प्रश्नांची. तर ती ऍडिशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला असेल किंवा व्हॉट्सअपला स्टेटसच्या माध्यमातून ते देणार आहे, किंवा एखादा युट्यूबला व्हिडिओ टाकेल किंवा जे टेस्ट सिरीज बॅच आहे त्याच्यात पण ते उपलब्ध करून येणार आहे. क्लिअर? तर हे महत्वाचं एक शब्दसंग्रह समानार्थी असेल, विरुद्धार्थी असेल. ओके, आजपर्यंत MPSC ने विचारलेले किंवा मोरावाळे सरांच्या पुस्तकातून जर केलं तर सफिशियंट आहे, सफिशियंट, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटलं दाखवतो पुस्तक देखील मोरावाळे सरांचं. ओके, हे आहे सुगम मराठी व्याकरण, हे आणि हे शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे हे. ओके, याच्या बाहेरच्या शब्दरत्नाच्या बाहेर काहीच नाही. याच्यात सगळे समानार्थी विरुद्धार्थी सगळे पाहिलेले आहेत, त्याच्या बाहेर काहीच नाही. तर हे शब्दसंग्रह किंवा म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, ते सगळे या पुस्तकातले मोरावाळे सरांच्या पुस्तकात बस सफिशियंट आहे. आणि TCS चे जुने प्रश्न आजपर्यंत आलेले एवढं करा. मराठीत आउट ऑफ मार्क घ्यायचा प्रयत्न करा. निदान 25 पैकी 24 प्रश्न तुमचे आलेच पाहिजे बरोबर. एखादा ठीक आहे चुकला तर खूप अवघड असेल तर, किंवा 23 धरा, 2 चुकू शकतो पण एकच आहे, तसं चुकायला चान्सेस तिथे नसला पाहिजे. क्लिअर? ही महत्वाची गोष्ट आहे. वाक्यरचनामध्ये केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, वाक्यरचना जे पुस्तक तुम्हाला मोरावाळे सरांच्या पुस्तकात वाक्यरचना वगैरे टॉपिक आहे तिथून करायचे. आणि नंतर व्याकरण याची लिस्ट तुमच्याकडे पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रयोग आणि समास. जर जमत नसेल तर आत्ताच्या आत्ता करा. पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला त्याच्यावरती 100% प्रश्न दिसणार आहे. 2-2, 3-3 प्रश्न दिसतील. 25 प्रश्न येणार आहेत मराठीवरती. समास आणि प्रयोगवरती 100% प्रश्न येतील. तुम्ही ते चुकाल. मी आपल्या मराठीच्या व्यायाच्या आत्ताचं हेच करणार आहे. त्याच्यात समास आणि प्रयोग पूर्ण शिकवलाय. एक 3 तासात 2 तासात पूर्ण होऊन जाईल. कशा पद्धतीने लक्षात घ्यायचं काय, संपला विषय. 3 तासाचा व्हिडिओ बघा, मोरावाळे सरांच्या पुस्तकातून शिकवलंय, जबरदस्त पद्धतीने शिकवलंय, काहीच त्याच्यात वाद नाही. ओके, मराठीच्या बॅचसाठी किंवा त्या व्हिडिओसाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला सांगतो कसं काय ते. क्लिअर? तर याची लिस्ट पाहिजे तुमच्याकडे की हे समास प्रयोग असेल किंवा अजून लिंग, वचन, लिंगावर किंवा वचनच ओळखता येत नाही, त्याचेच चुकतात आमचे प्रश्न. आम्ही म्हणतो की मराठी अवघड आहे, मराठी अवघड आहे, किंवा मराठी सोपं आहे, सोपं आहे. PYQ बघितले TCS चे जुने, तुमचे तेच चुकत असेल तर अजून भरपूर टॉपिकची लिस्ट आहे. याचा जुना व्हिडिओ 2 वर्षापूर्वी किंवा 2.5 वर्षापूर्वी टाकलाय, तर ते तेव्हापासून आता तेच प्रश्न येत आहेत. थोडेसे एक्स्ट्रा आहेत, युट्यूबला आहे, ते बघून घ्या. की जे पुढे बोलणार आहे आता, ही जी आपली बॅच आहे धर्मादाय आयुक्त भरती टेस्ट सिरीज आणि फ्री मेंटरशिप, त्याच्यात फ्री मेंटरशिप असेल, टेस्ट सिरीज जे येतील त्याला पहिले जे विद्यार्थी आहेत त्यांना दिवाळी ऑफर म्हणून 199लाच हे टेस्ट सिरीज आणि फ्री मेंटरशिप बॅच उपलब्ध आहे. 10 टेस्ट पेपर्स विथ एक्सप्लेनेशन, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन, पुढे टेस्ट पेपर पण दाखवतो. ओके, सध्या आपण स्ट्रॅटर्जीचं बघूयात. ओके, याच व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. तर ह्या पद्धतीने आहे. याचे IMP टॉपिकची लिस्ट तुम्हाला भेटेल, तेवढे टॉपिक करायचे. जसं मला अजून वेळ मिळला, जर प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल केलं समजा जर, तर तिथे अजून तुमचे एक्स्ट्राचे सराव मी घेईल, तिथे काही प्रॉब्लेम नाही. चला, क्लिअर? ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर इंग्रजीला स्पष्टपणे सांगतो, हे इथं तुमचे मार्क जातात.
इकडे बघा काय म्हणतोय मी, इकडे बघा लक्षात घ्या. इथे तुमचे मार्क जातात. पॅसेज एकदा फक्त क्लिअर दिसतं का चेक करतो. ओके चला क्लिअर आहे, काही विषय नाहीये. इंग्रजीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मराठीत उतारा येतो बरोबर, आपल्याला मराठी वाचता येतं, सगळं जमतं, पण इथं कुठं अडतंय आपलं इंग्रजीमध्ये. आपण ना एक तर सॉल्व्ह करतो पॅसेज ना काहीच करत नाही. आपण फक्त मला पॅसेज येत नाही, मी प्रश्न वाचू का, 2 मुचकडा हाणायला पाहिजे. फक्त रडतो आपण. सहानुभूती घ्यायची. काय सहानुभूती घ्यायची तुला, मी आपली टेस्ट सिरीज आहे, ह्या प्रिंट कर, ह्या 10ला 10 पॅसेज त्याच्यातले सोडव. TCSचे निदान 10 नाही 10 झाले 5. चल त्याला गुगल ट्रान्सलेट कर, ते लिहून काढ आणि बघ एका शब्दाचे शब्द 5च सोडव इंग्रजीचे, बस काही विषय नाहीये. हे उगा सहानुभूती घेऊ नका, मला जमतच नाही, मग आधी हेच वाचू का, प्रश्नच वाचू का उताराच वाचू. इंग्लिशच्या बाबतीत बोलतोय मी, तसलं काय नाही. आधी उताराच वाचायचा, समजून घ्यायचं आणि 5 उतारे सोडवा. बघा तुमचे कसे चुकतील ते 5 सोडल्यानंतर या टेस्ट सोडवा आपल्या 10. उगा सहानुभूती घ्यायची, मला जमतच नाही. गुगल आहे ना आपल्याकडे, ट्रान्सलेट कर, लिहून काढ, इंग्रजी मधला लिहून काढ, मराठीत लिहून काढ, एका शब्दाचा अर्थ घे. तुला वाटलं ना नॉर्मल, ही आणि शीचा देखील अर्थ काढ, गुगल ट्रान्सलेट करून लिहून घे. चल फक्त 5 उत्तरे सोडव. नाही जर बरोबर आली 4, जर 5 पैकी 5 येतील, पण लईच एक्स्ट्रीम रेड असेल तर 5 पैकी 4 प्रश्न बरोबर येतील, 100% येतील. मेहनत करायलाच कोणी तयार नाहीये, फक्त ओरडायचं उगे. 5 उतारे जे असतील ना TCSचे जुने लिहून काढल्यानंतर एक्सप्लेन गुगल ट्रान्सलेट कर, ते पण लिहून काढ आणि मग एक शब्दाचं बघ 100% बरोबर येणार. असं का बोलतोय, अरे फक्त सहानुभूती घ्यायची. मी काहीतरी असं बोलणार, मग लय भारी की असं करा, काय फायदा आहे. हे जे करायचं हे करावंच लागेल, तरच बरोबर येतील. उगा मग काहीतरी मी बोललो, मग तुम्ही 2 दिवस हवेत, पेपर झाल्यानंतर खोटं बोललो असेल तर मग शिवाय देणार मला किंवा कुणाला पण. खोटं नाही बोलायचं, जे आहे ते आहे. 5 उतारे घे, TCSचे जुने सोडव, त्याचं ट्रान्सलेट कर गुगलमध्ये, मराठी इंग्रजी लिहून काढ. किती वेळ लागतं हे करायला, रोजची 15-20 मिनिटं, अर्धा तास. 5 प्रश्न 10 मार्क पडायलेत ना, तर हे क्लिअर झालं का आता, याचं संपलं, खतम. आता मेन महत्वाची गोष्ट आहे व्होकॅब्युलरी. आणि हे मी 2.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की बा तेव्हा वेळ होता, तेव्हापासून 1984 ते 2022, तेव्हा 22ला व्हिडिओ टाकला होता, 22-23ला. तोपर्यंत MPSCचे सगळे व्होकॅब्युलरी करून टाका. अजून झाले नाहीत आम्हाला. आता वेळ आहे का तेवढा, तुमची एक्झाम आता 20 दिवसावरती, विद्यार्थी म्हणतात तेवढं सांगा. TCSचे जुने आलेले सगळे आयडॉम्स, फ्रेजेस, सिनोनिम, अँटोनिम तेवढेच करा. तेवढे परफेक्ट झाले, मग बाकीचं ग्रामरकडे या. इथं सिंपल सेंटेन्स हे किंवा ग्रामरचा व्हिडिओ टाकलाय की IMP टॉपिक्स, चेंज द वाईज, टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट, ते चुकतंय आमचं. कॉमन इरर्स ते चुकतंय, ते कम्प्लीट करा. ओके, त्या पद्धतीनं हे ॲडव्हान्स फ्रेजेस सगळे हे करून घ्या, MPSCचे किंवा TCSचे जुने. आणि एखादा व्हिडिओ नंतर तुमच्याकडे सगळं झालं सर, मला हे कॉमन व्होकॅब्युलरीसाठी अजून सांगा, तर त्याच्यासाठी नंतर हे करून घ्या. आता एवढा वेळ तर असा व्होकॅब्युलरी काय असते, 8 दिवसात 15 दिवसात होत नसते. पण जर तुमचं बाकीचं स्ट्रॉंग असेल, तुम्हाला इथं कॉन्फिडन्स आहे, तुम्हाला इथंही थोड्याफार प्रमाणात वाचले, PYQ केलेत, एक आहे, ग्रामर पण तुमचं चांगलं आहे, ते ग्रामर होऊ शकतंय, तर इथे हे व्होकॅब्युलरीचा पोर्शन कव्हर होतो, नंतर कव्हर होतो. ठीक आहे, इथं आपण म्हणलं इथं 25 पैकी 25 नाही घ्यायचे, इथं 21, 22 असे घेऊ शकतो. 20+ आले पाहिजे तुमचे. ठीक आहे, 5 तिकडे चल द्या, जर अवघड आले तर. पण तुमचं काय होतंय, पॅसेजच्या नावानं बोंबाबोंब काही जणांचं सांगतोय मी, फक्त ओरडायचं, सहानुभूती घ्यायची. दुसरं इथं आयडम्स आणि फ्रेजेस जे TCSचे जुने आलेत आजपर्यंत तेच करायचे नाही. इथं आहे ग्रामर, याची लिस्ट पण नाही. कुठलाही टॉपिक घ्यायला, आर्टिकल टॉपिकवरती प्रश्न आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, चेंज द वाईस आहे, अजून भरपूर आहेत. प्रिपोजिशन्सवरती काय येतात, कॉमन इरर्सवरती येतात. ॲडजेक्टिव्ह असेल, नाऊन असतील, नॉमन, कॉमन नाऊन, प्रोनाऊन, प्रॉपर नाऊन, अजून आहे, लिस्टच आहे. याच्यावरती व्हिडिओ टाकलेत ऑलरेडी, मराठी आणि इंग्रजीवरती. ती लिस्ट घ्यायची, झालं की ते स्ट्रक्चर हे लावायचे, सेंटेन्स अरेंजमेंट असेल, त्याला काय लागतंय, शेवटचे 10 प्रश्न सोडवायचे, त्याला इंग्रजी ट्रान्सलेट करून बघायचा, अर्थ समजून घ्यायचा. एकदा ते 10 प्रश्न सोडवले, मल्टिपल टाइम टेक केले, झालं, काही विषय नाही त्याच्यामध्ये. ह्या पद्धतीने ते करायचंय. आणि व्होकॅब्युलरीसाठी वेळ लागतो, ते ऍक्सेप्ट करा. किती असेल, MPSC मेज दिलेले देखील कमी पडतील एखाद्या जर वेगळी टाकली तर. म्हणजे त्याच्यात असं पॅनिक होऊ नका की अरे मला झालंच नाही. इथं सगळेच जवळपास तिकडे कमी जास्तच आहेत, थोडंफार फरक आहे इथं. जर एखाद्याला 22-23 पडले, तुम्हाला 20 पडणार आहेत, ते 2-3चाच फरक असणार आहे. पण इथं जे हक्काचे मार्क आहेत ते आपण नीट करत नाही, आणि जे म्हणतात ना हातचं सोडलं दुसऱ्याच्या मागे त्याच्या मागे लागलो, असं काम होता कामा नाही. तर हे इंग्रजीसाठी याचे देखील IMP टॉपिक्सचे व्हिडिओ टाकलेला आहे, ते 2.5 वर्षापूर्वीचे आहे. तेवढे टॉपिक आधी करा. अजून लिस्ट आपल्या जे काही टेस्ट सिरीज घेतील की आपल्या रेग्युलर टेलिग्राम चॅनल तिथे टाकणार आहे, आणि त्याचे काही एक्झाम्पल्स नक्कीच मी तुम्हाला देणार आहे, त्याचा तुम्ही फायदा होणार आहे. ओके, चलो. त्याच्यानंतर पुढे हे टेस्ट सिरीजचं आहे. या टेस्ट सिरीजमध्ये फ्री मेंटरशिपमध्ये प्रत्येक विषयाचे टॉपिक लेटेस्टनुसार कुठले कुठले आलेत, काही आता मराठीमध्ये अवघड टॉपिक आलेत प्रत्येक घटीत वगैरे वगैरे, तर ते देखील लेटेस्टनुसार मी टाकणार आहे. याच्यात तुम्हाला मिळतील 10ला 10 टेस्ट पेपर प्रिंट करा, PDF फॉर्मॅटमध्ये आहेत, सोल्युशन आहे प्रत्येकाचं. तर वाटलं मी तुम्हाला दाखवून देतो, बघा. ओके, बघा इकडं ही टेस्ट पेपर आहे, बघा या पद्धतीनं. हे समानार्थी शब्द असेल किंवा अर्थाचं योग्य म्हण असेल
की अर्थपूर्ण वाक्य आपल्याला ओळखायचं आहे याच्यातलं. ओके, क्रम लावायचा याच्यात. त्याच्यानंतर वाक्यरचना असेल, अशा पद्धतीनं शुद्धलेखन असेल, या टॉपिकवरती प्रश्न आहे. क्रियापद ओळखा, क्रियापदाचे प्रकार याच्यावरती देखील प्रश्न आहेत. प्रयोग समास याच्यावरती प्रश्न आहे. ओके, अशा पद्धतीनं ही मराठी असेल की ह्या पद्धतीनं उतार पण घेतला आपण त्याच्यामध्ये, की प्रिंट करा, उतारे सोडवा. 10 उतारे टेस्टमध्येच व्हायलेत आपले, इंग्रजीचे व्हायलेत. त्या पद्धतीनं पुढे बघा इंग्रजीचं आलेलं आहे बघा, एकदम जबरदस्त पद्धतीनं तुमचा म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे सिलेबसमध्येच आहे ना, सिलेबसमध्येच आहे की येणार आहे. याच्यावरती प्रश्न येणार आहे. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, हे डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, भरपूर गोष्टी आहेत याच्यात. ओके, त्या पद्धतीनं डिग्री टॉपिक पण कव्हर करून घ्या, सोपा आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हे करणं गरजेचं आहे, तरच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. बघा हे उतारा देखील आहे याच्यामध्ये, 25 प्रश्न आहेत. उतारा आहे हे बघा, हे पूर्ण 10 जर उतारे तुम्ही सोडवले, त्याचं जर ट्रान्सलेट केलं, तुम्ही म्हणतो औषधाला शिल्लक राहत नाही. इतकं जबरदस्त पद्धतीने मेहनत घेऊन हे काढलंय. प्रिंट करा, काय होणार आहे, 100 रुपये जातील. 1 रुपयाला जर झेरॉक्स पकडली तर 100 पानं पण होणार नाही, दोन्हीची एक्सप्लेनेशन सहित. एक घ्या ना, दररोजची एक टेस्ट घ्या, सोडवा. कुठले टॉपिक चुकलेत बघा त्याच्यावरती, की सर माझा प्रयोग चुकतोय, माझा समाज चुकतोय, तर इथे बघा एक्सप्लेनेशन बघा, पुस्तकाचा लिस्ट काढा की मी 100 प्रश्न सोडवलेत, मराठीचे कुठले टॉपिक चुकलेत, इंग्रजीचे कुठले चुकलेत, हे बघितल्याशिवाय काय होणार आहे. टेस्ट पेपर देण्याचा उद्देश काय, आणि नॉमिनल फीस दिलेली आहे 199. पहिल्या जे काही 50 विद्यार्थी असतील किंवा दिवाळीपर्यंत असतील त्यांना तेवढं ऑफरमध्ये दिलं, किंवा जास्तीत जास्त जणांपर्यंत घ्या, प्रिंट करा. वाटलं हे प्रिंट केल्यानंतर याच्या व्हॉट्सअपला फोटो पाठवा की सर आम्ही प्रिंट केलेत, आम्ही सोडवतोय. दिवाळीच्या 8-10 दिवसात तर संपून टाकाल तुम्ही, 10 दिवसात काहीच राहत नाही त्याच्यात. दररोजचा एक सोडवा, आणि सोडवल्यानंतर फक्त मार्क बघू नका, सर मला 120 आले, 150 आले, 180 आले, 90 आले, घाबरू नका. बघा प्रत्येक विषयाचे 4 एक पेज घ्या, पेजवरती लिहा मराठीचे टॉपिक कुठले कुठले चुकतायत, इंग्रजीचे कुठले कुठले, मॅथ रिजनिंगमध्ये कुठलं कुठलं चुकतंय, जीएस मध्ये कुठल्या टॉपिकवरती चुकतायत, त्याच्यावरती काम करा. त्या टॉपिक पुस्तकातून वाचा, मग तुम्हाला समजेल. 10 टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक टेस्टचं अनालिसिस करा तुम्ही, नंतर तुम्हाला कळेल की माझा वचन विचार असेल, किंवा इथं चेंज वाईज चुकतंय, डायरेक्ट इनडायरेक्ट चुकतंय, रिजनिंगमध्ये अमुक टॉपिक चुकतोय, किंवा इकडे पण पॉलिटीमध्ये माझा डीपीएसपी चुकतायत, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे नॉर्मलच चुकतंय, मुख्यमंत्री या टॉपिकवरचे प्रश्न चुकतायत. अरे असं व्हायला का, मी थोडंसं मला कलमच लक्षात राहत नाहीयेत, हे कळेल तुम्हाला. ओके, त्या पद्धतीनं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघा कशा पद्धतीने दिले बघा, या पद्धतीनं. हे समानार्थी शब्द असतील वेगळे, एकदम डिटेल पद्धतीने बघा. हे इथं जे बोललो तुम्हाला, उपसर्ग घटित, प्रत्येक घटित, अभ्यस्त सिद्ध, याच्यावरती प्रश्न आहे. मला वाटतं कुठल्या तरी कल्याण डोंबिवली का नवी मुंबई महानगरपालिका याच एक्झामला आला होता, की याच्यावरती प्रश्न येत आहेत. हे शब्दसिद्धी टॉपिक मधले काही जे प्रत्येक घटित वगैरे आहेत ना, हे जा ना, ते सोडवा ना. तिथं जे 1-2 प्रश्न एक्स्ट्रा येईल, तिथे एमपीएससीवाले विद्यार्थी बाजी मारतील. म्हणजे सरळ सेवेवाले तुम्हाला मी सांगतोय नाही तर तिथे प्रश्न आलेले आहेत, मी बघितलेले ना जुने प्रश्न, तिथून तुम्हाला सांगतो की हे करा. हे एमपीएससीवाल्याला अवघड जातं, हे आता वाचत नाही. त्यांना वाटतं की टीसीएस पॅटर्न तेवढं अनालिसिस त्यांचं नसतं काही विद्यार्थ्यांचं. ओके, तर त्यांनाही माहित नसतं, त्यांचं रिव्हिजन नसतं, मेन्सला केलेलं असतं कधीतरी, त्यांना कुठे कन्फ्यूज होईल. तुम्ही लेटेस्टमध्ये वाचून घ्या, टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला ते कळतंय. कर्म ओळखणं, वाक्यातलं कर्ता ओळखणं असेल, किंवा इतरही गोष्टी असतील, त्या गोष्टी तुम्हाला त्या जमल्या पाहिजे. ओके, समास असेल, प्रयोग असेल, कुठल्या पद्धतीने उपसर्ग आहेत, काय कसे लागतात, त्या पद्धतीनं हे महत्वाचं आहे. चला, त्याच्यानंतर इंग्रजीचं देखील बघा, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे. एक्सप्लेनेशन जबरदस्त पद्धतीने, अशी टेस्ट सिरीज कुठेच मार्केटमध्ये मिळणार नाही, तुम्हाला ती यूज करायची आहे. क्लिअर. चला, तुम्हाला जर टेस्ट पेपरसाठी सांगताय की एक टेस्ट आपल्या टेलिग्राम चॅनल लागणार आहे, ती फ्री आहे. ओके, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. बुवा असं तुम्ही टेस्ट सिरीजचं जास्त सांगताय मध्ये, तर बघा मॅथ रिजनिंगचं एक्सप्लेनेशन डिटेल पद्धतीने दिले एकदम. बघा 1000 प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन किती व्हायला, तुमचं जबरदस्त सराव व्हायलाय. चलो मेन मुद्द्यावरती येऊ. चलो, आता बुद्धिमापन चाचणी. ओके, बुद्धिमापन चाचणीचा त्यांनी सिलेबस दिलाय, 12 पॉईंट दिलेत, 25 प्रश्न येणार आहेत. ओके, क्लिअर. तर त्याच्या आधी तुम्हाला जर माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील, तर डेली स्टडीज टार्गेट जर मिळवायचे असतील, 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती जर तुम्हाला माझे दिसत नसतील, की तुमच्याकडे माझा सेव्ह नसेल मोबाईल, किंवा एखाद्या तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह नसतो, तर तुम्हाला दिसत नसतील, तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचं पूर्ण नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या डिग्रीचं नाव, तुमचं पासआउट वर्ष, आणि कोणत्या परीक्षेत तुम्ही तयारी करत असाल हे मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. मला डेली याच्यात हे होतील. सध्याच्या मागे काही दिवस आता याच मंथमध्ये समानार्थी शब्द टाकले होते काही, की जे परीक्षेला दिसले आणि ते एका पेजवरती अंडरलाईन करून मी टाकत होतो, तर त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत होता. तसं काही जमत असेल, विरुद्धार्थी काही होक्या, काही जे काही अपडेट्स असतील, एक्झामचे हॉल तिकीट असेल, वेगवेगळ्या एक्झाम जाहिरात आलेली असेल, तर फ्रीमध्ये त्या आपण ते स्टेटसच्या माध्यमातून देतो. जवळपास असता 6000 कॉन्टॅक्ट आपले सेव्ह झालेले आहेत. अजून वाढत राहतील ते, तेवढं जसा वेळ मिळतो तसं स्टेटस टाकत जातो, की जसं वेळ मिळेल त्याचं कॉन्टॅक्ट देखील सेव्ह करतो, कारण की एवढे मेसेज येत राहतात, कॉन्टॅक्ट सेव्ह करायला वेळ नसतो. क्लिअर. तर हे महत्वाची गोष्ट आहे, बुद्धिमापन चाचणी. तर काय आता याच्यात एवढं दिले बघा, की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो, त्याचा आजमावण्याचा हा प्रश्न आहे. इथं किती प्रश्न येतील? 25 प्रश्न येतील. पुढे सिलेबस दिलाय का यांनी? दिलाय. बघा चला, हे बघा अशा रीतीनं 12 टॉपिक दिलेले आहेत त्यांनी. किती दिलेत याच्यात? 12 टॉपिक. तर हे जे आहेत, एकच मिनिट. ओके, चला हे होत नाही. अॅनालॉगी असेल, हे सगळं लिहून काय
याची PDF जी आहे सिलेबसची आपल्या टेलिग्राम चॅनल टाकलेली आहे. आता भरपूर जणांचा प्रश्न आहे सर पण 25 प्रश्न येणार आहेत, मग रिझनिंगला सगळे येतील का? जर 2 ते 3 प्रश्न काय म्हणतोय मॅथ्स वरती जर आले 25 पैकी 25 येतील का? तर काही प्रश्न टाकू शकतात, शिफ्ट वाईज होणार आहे. पुणे तुम्ही असं नाही म्हणू शकत की रिझनिंग दिले सिलेबसला मॅथ्सचे काउंट टाकले, तसं नाही म्हणता येत. त्याच्यामुळे रिस्क नको. मी परत माझं स्टेटमेंट लक्षात घ्या, माझं वाक्य लक्षात घ्या की रिझनिंग आपल्याला 100% करायचंय. 12ला 12 प्रश्न आहेत, 12 2 24. प्रत्येक टॉपिकवरती जर 2 जर टाकायचे झाले तर 24 प्रश्न येतील. एखादा मॅथ्सचा टाकतील किंवा 21 22 टाकले त्यांनी रिझनिंग वरती आणि 23 24 25 असे 2 ते 3 प्रश्न किंवा 5 प्रश्न जर आपण मॅथ्सवरती जर आले तर चुकता कामा नये. हो, त्याच्यामध्ये रिझनिंग करा 100% करा, पण मॅथ्सचे देखील काही टॉपिक करून घ्या. जसं कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट, इंटरेस्ट टॉपिक करून घ्या. प्रॉफिट अँड लॉस असेल आणि रेल्वेचे असतील किंवा अजून काही असतील त्याच्यावरती मी थोडंसं अनालिसिस करून आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याचे अपडेट देतो किंवा व्हॉट्सअपला स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला इथं म्हटलं मी स्टेटस टाकत राहतो. त्याच्यामुळे मी जेव्हा स्टेटस टाकेल तर त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. रेग्युलर जर बघत असाल तर प्रोफाईलवर जाऊन व्ह्यू कराल तर स्क्रीनशॉट निघत नसतो, ते मी सांगतो. काही जण म्हणतात सर स्क्रीनशॉटच निघत नाही. अरे बाबा धन्य आहेस तू. डीपीचा निघत नसतो, पण इतर जे निघत असतात त्याच्यामुळे रेग्युलर स्टेटसला यायचं, तिथे स्क्रीनशॉट मारून घ्यायचा किंवा लिहून घ्यायचे. ते टॉपिक मी जे टाकतो मॅथचे, मी सांगेल तेवढे टॉपिक करा. बॅचमधल्या विद्यार्थ्यांना त्याचे काही टाकतो एक्झाम्पल्स वगैरे, काही व्हिडिओज असतील नॉर्मल इतरांचे वगैरे ते तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्रामला किंवा तुम्हाला ऍप्लिकेशनला करतो, काहीतरी देतो लिंक वगैरे किंवा स्टेटसच्या माध्यमातून तसं अपडेट देतो काहीतरी बॅचच्या विद्यार्थ्यांना वेगळं. ओके, तर ह्या पद्धतीनं हे लिहून घ्यायचं. हे सिलेबस आपल्या ऍप्लिकेशनला अपलोड ऑलरेडी केला, ज्यांनी टेस्ट सिरीजची बॅच घेतली असेल काही प्रॉब्लेम नाही त्यात. क्लिअर. पण मॅथला सोडू नका, 5-6 टॉपिकच आहेत तेवढे तुम्हाला आले पाहिजे. आता सर सगळं सांगितलं तुम्ही, एकदम भारी सांगितलं. ओके, एकदा फक्त रिवाईज करू किंवा मराठीला 25 प्रश्न आहेत, इंग्रजीला 25 प्रश्न आहेत, 25 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंग जास्त दिलाय. आपण 20 प्रश्न धरू रिझनिंगचे, 5 प्रश्न मॅथ्सचे धरू. ओके, मराठीला आपल्या युट्यूबलाच 2.5 वर्षाखाली व्हिडिओ टाकलाय, ते आजही त्याच टॉपिकवरती प्रश्न येतात, तेवढे करून घ्या. ओके, बॅचमधले जे विद्यार्थी असतील ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली किंवा रेग्युलर पण स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला टाकून देतो. अजून एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत ते, आणि काही आता जे बॅच घेतली त्यांना एक्स्ट्रा द्यावं लागतं थोडंसं. त्याचे एक्झाम्पल्स वगैरे जसं वेळ मिळेल तसं आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रायव्हेट केलं तर त्याच्यावरती देतो तुम्हाला. दुसरं इंग्लिशला सेम तसंच करतो जसं मिळेल तसं. ओके, त्या पद्धतीनं हे दोन्ही युट्यूबला टाकलेले आहेत. त्याची तर मॅथची मी टॉपिक काढतो, तेवढं अवेलेबल करून देतो तुम्हाला. रिझनिंग ऑलरेडी त्यांनी दिले. आणि रिझनिंगचं एक सांगायचं राहिलं. ओके, याचं काय करा, प्रत्येक टॉपिकचे 20-20 प्रश्न घ्या. 20-20 प्रश्न घ्या, एका टॉपिकचे 20. जसं हे 12 आहेत तर किती झाले रे, 12 गुणिले 20 240 प्रश्न बस. आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये 25-250 प्रश्न आहेत. एवढेच करा, बस संपला विषय. आणि मॅथचे मी सांगतो तेवढे एक 20-20, 5 टॉपिकचे 100. ओके, म्हणजे हे 240 आपल्या टेस्ट सिरीजमध्ये हे, आणि अजून मी तुम्हाला किती देतोय 20-20 100 देतोय. म्हणजे तुम्हीच करा अजून मॅथचे एक 100 20-20 5 टॉपिक करा बस, 100 प्रश्न एवढे. जर हे झाले 500 600 590 प्रश्न आहेत. 590 प्रश्न सोडवा दररोज, एक 20-20 दररोज असं करा, फायदा होणार आहे. जर ही 20 खूप वाटत असतील 10 सोडवा. 10 याचे 10 10 10 याचे किती झाले 120. मी टेस्टमध्ये देतोय तुम्हाला 250 आणि मॅथचे 100 सोडवा, असं करा. बस सफिशियंट आहे. किंवा मॅथचे 50 सोडा, जाऊ द्या 5 टॉपिकचे, अजून कमी करून टाकू आपण. 300 400 420 व्हायलेत. कळलं. पण टेस्ट पेपरमध्ये सगळे सोडा, त्याच्यात सगळं अँगलनी घेतलंय टेस्ट पेपरमध्ये, ती महत्वाची हे आहे. ओके, चलो क्लिअर. म्हणजे हे भरपूर टेन्शन आहे, सर मला रिझनिंग जमत नाही, मला एक टॉपिक घे ना, सिलोजिझम घे, त्याचे 10 प्रश्न सोडव ना. हो सोडवले सर. किती वेळ लागला रे, अर्धा तास लागला. झालं ना, जमलं ना, 2 मार्क पडले ना तुला, 2 प्रश्न आले 4 मार्क पडले. अजून नंबर सिरीज पण करून टाक, पाडेपाठ कर, स्क्वेअर रूट क्यूब, वेळ आहे तिथे, गुणाकार करू शकतो तू सगळं एकदा बघ. अरे हो सर, नंबर सिरीज पण जमला. हा चला, 2 झाले टॉपिक सर. अजून बघ पझल, बघ बसती पझल बरोबर, एक 10 प्रश्न सोडव ना, असं पझल बी जमायली. असं हळूहळू टॉपिक वाढव ना, टप्प्याटप्प्यानं. अरे सर हो जमले की सर, मला काहीच अवघड नव्हतं, काहीच येत नव्हतं, सगळं अवघड वाटत होतं. आता मी 10 टॉपिक आले, मला 12 आले. हळूहळू चालते ना कार्यक्रम. कुठून करायचंय, TCSचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन तिथूनच करायचं, बस सफिशियंट. काही पुस्तक आणायची गरज नाही, कुठलं काही नाही. मॅथला वाटलं तर वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रिझनिंगला गरजच नाही, TCSचे सगळे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन, दॅट्स इट. त्याच्या बाहेर काही जायची गरज नाही. दररोजचे 20 प्रश्न सोडायचे. चला क्लिअर. तर आता महत्वाचा मुद्दा आहे की सर तुम्ही सगळं सांगितलं, मराठी सांगितलं, मॅथ रिझनिंग सगळं सांगितलं. आता मेन मुद्दा आहे सर ते हे आपलं काय रिझनिंग, हे सॉरी GS सामान्य ज्ञान. घाबरू नका, बघा बघून घ्या एकदा की बघ काय बघ, याला इतिहास आहे. एक किती विषय आहेत रे, एक इतिहास आहे. पुढे की ज्यांनी आपली टेस्ट सिरीज जॉईन केली असेल किंवा ज्यांना डाउनलोड करायचं असेल ऍप्लिकेशन, त्यांनी ऍप्लिकेशन प्ले स्टोरला जा, डाउनलोड करा. जर तुम्ही आधीच मोबाईलमध्ये डाउनलोड केला असेल, मोबाईल बदलला असेल
तर आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 9421442436. मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचा ऍप्लिकेशन लॉगिन नंबर, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत आहे ऍप चालवताना वगैरे, तुम्हाला प्रॉब्लेमचा मेसेज करा. सर ऍप चालत नाही, मग नंबर सांग, काय प्रॉब्लेम सांग, नेमका काय होतं त्याच्यावरती, डिव्हाइस चेंज केलंय का किंवा एरर येते का, खाली प्रॉब्लेम पण मेन्शन करा. वेळ वाचतो माझा. मी म्हणणार मग काय प्रॉब्लेम आहे मेसेज कर, मग तू कधी बघणार, मग मी कधी बघणार, मग तुला रिप्लाय देणार. वेळ जातो ना, वेळ नाही आपल्या पैसे, कमी वेळ आहे आपल्याकडे. ओके, तर त्या पद्धतीने डिव्हाइस चेंज झाले, जे काही भानगड असेल ती करून टाकू आपण. दुसरा कुठला विषय रे? भूगोल. किती विषय मोजा आधी बघा, घाबरू नका. तिसरा आहे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी. पुढे किती विषय आहेत हे टेस्टरीची जाहिरात परत एकदा. चौथा आहे सामान्य विज्ञान. याच्यात किती आहेत? फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झुलॉजी आहे, बॉटनी आहे, हायजीन आहे, झुलॉजी आहे. 6 आहेत. त्याच्यावरती एक प्रश्न म्हटला तर आणि चालू घडामोडी 5 आहेत. ओके, 5 किती रे? 25. जर 5 प्रश्न टाकायचे झाले तर आता बघा, एकेकाला घेऊ चालायला आणि करेक्ट कार्यक्रम करून टाकू. बघा आता काय आपलं चॅनल शेअर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत. खतरनाक पद्धतीने सांगतोय, अजून व्हिडिओ येणार आहे. जर तुम्ही मागणी करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. बघा मग असं कमेंट करा, भारी व्हिडिओ आवडला असेल मग अजून व्हिडिओ टाकतो. जसे जितकं तुम्ही शेअर कराल, जितकं बघितलं की आपल्याला अशी पॉवर येते की हर हर महादेवन असं तुटून पडतो. मग मी एकदम असं कंटेंटवरती की द्यायचं, अजून द्यायचं की जिद्द आली पाहिजे, एकदम असं लाईक वगैरे आले पाहिजे, विद्यार्थ्यांचे असं मेसेज आले पाहिजे, सर हे वा तुमचे टेस्ट पेपर सोडवले, प्रिंट केलेत, फोटो पाठवा. एकदम उत्साह येतो की अरे जबरदस्त आहे. पैसे वगैरे तर येत राहतात, त्याचं काही नसते, चलत राहते. पण हे समाधान असलं पाहिजे, रात्री झोप नीट लागली पाहिजे, शांतपणे निवांत. त्या पद्धतीनं हे इतिहासमध्ये हे जे सिलेबस आहे ही लिहा, असा पॉईंट व्हायचं 1, 2, 3 असा. मग आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग सामाजिक व आर्थिक जागृती म्हणजे 1885 ते 1947. 1885ला काँग्रेसची स्थापना, तिथून काँग्रेसचे अधिवेशन, अध्यक्ष, हे त्याच्यावरतीच प्रश्न दिसतील तुम्हाला. सगळं मी म्हणतो सरळ हे कंबाईनचा मेन्सचा सिलेबस कॉपी मारलाय. तुम्ही एक तर कंबाईनचे सगळे PYQ करा प्री मेन्सचे सिलेबस नुसार. अरे 21,000 घ्या, सुरू द्या कार्यक्रम सिलेबस नुसार. बस काही पुस्तक वाचायची गरज नाही, काय नाही. एकदम शून्य असाल तर देखील तेच वाचा. आता कुठे वाचायला वेळ? आता ठोकळा असेल तुमच्याकडे 1 आणि 21,000 असेल. ओके, तर हे MPSCचे 21,000 प्रश्नसंच जे असेल कुठल्याही पब्लिकेशनच्या घ्या, तिथून ते वाचायला सुरुवात करा. की काँग्रेसचं अधिवेशन असेल, सुरू कर चला 1885, तिथून स्थापना, पहिले अध्यक्ष, असे एक अधिवेशनच्या जोड्या वगैरे सल्ल्या हे येणार आहे. पुस्तकातून ते वाचत असताना तसंच वाचायचंय. 1947 पर्यंत मग वेगवेगळे अधिवेशनं वगैरे, आपल्या चळवळी वेगवेगळ्या, सहकार वगैरे, महात्मा गांधींबद्दल असेल किंवा महत्वाच्या व्यक्तींबद्दल कार्य असणार आहे तिथं. समाज सुधारकांची कार्य, आता सगळी समाज सुधारक करायचे आपल्याला. ओके, MPSC आजपर्यंत जुने प्रश्न आणि TCS न भरपूर वेळा इथं विचारलेत. TCSचे जुने इतिहासचे प्रश्न बघा महाराष्ट्रावरती, याच्यावरती. महाराष्ट्राचा 11वीचं जुनं स्टेट बोर्ड, तिथून प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत 100%. ते वाचून घ्या पटकन. ती पुस्तक वाच, जाऊ दे, बाकीचा 21,000 घ्या आणि 11वीचं स्टेट बोर्ड घ्या आणि TCSचे जुने प्रश्न, 3 गोष्टी करा. काय 21,000 प्रश्न संच म्हणून इतिहासचे प्रश्न सिलेबसनुसार, ह्याच्यानुसार एक TCSचे सगळे जुने प्रश्न इतिहासचे, भारत आणि महाराष्ट्राचे, आणि 11वीचं जुनं स्टेट बोर्ड, आणि काही भारताचं वगैरे एक स्टेट बोर्ड मधून पटकन वाचायचं असेल तर बस या 4 गोष्टी करा. ओके, बस सफिशियंट आहे. 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, घ्या, प्रिंट करा, अंडरलाईन केलं, जिथं मी अंडरलाईन केलं तिथे पुस्तकावरती ते हायलाइट, संपला विषय, बस संपला, काहीच नाही, त्याच्यावरतीच प्रश्न आहे, बाकी खरंच नाही. हायलाइट केलं तेवढं जरी वाचलं संपलं. त्याच्यात जेवढे समाज सुधारक आहेत तेवढे जरी केले आले तुम्हाला. आणि TCSचे जुने प्रश्न तेवढं करावं लागेल. प्रार्थना समाज, काँग्रेस स्थापना, कोण होता अध्यक्ष, सदस्य. आता असं करायला कंबाईन करते भाऊ, मग काय स्थापना नाही, आर्य समाज, याची जोडायच्या स्थापनेची वर्ष विचारले तरी असं करायला डोकं खासवायले. मग कशाचा अभ्यास करायला तू कंबाईन करत असताना थोडं इकडे आता धर्मादायचं वेगळं काय, काहीच वेगळं नाहीये ना, एकच आहे ना ते, काहीच वेगळं नाहीये. सिलेबस तेच, कंबाईन मेन्सचा सिलेबस कॉपी पेस्ट आणलाय त्यांनी, तेच प्रश्न येणार आहेत. 21,000 मधून घ्यायचं, पटपट प्रश्न वाचायचे, दररोजचे 100 प्रश्न वाचायचे, जेवढे परीक्षेपर्यंत होतील तेवढे होतील. 11वीचे जुने स्टेट बोर्ड, नवीन स्टेट बोर्ड किंवा जुने स्टेट बोर्ड मधून हे सिलेबसनुसार जेवढे मिळते तेवढं चल द्यायचा कार्यक्रम, बस सफिशियंट आहे. काही नाही. आता मोठे पुस्तक, त्यात ठोकळा किंवा गाठाळ सरांचं, कटारे सरांचं पुस्तकं भारी आहेत ही सगळे. आता वेळ आहे का तेवढा? नाहीच आहे. आता कळलं सर, लय भारी वाटायला. आता कॉन्फिडन्स आलाय सर, नाही तर मी 8 झाला कोमातच होतो, मला कळतच नव्हतं काय कंबाईन करणारा, तो राज्यसेवा करणारा, तरी देखील टेन्शन आले. ओके, टेन्शन घ्यायचं नाही जिंदगीत. तू नाही तो और सही. मग पोरगी असेल की पोस्ट असेल की एक्झाम असेल तर आपलं काम आहे प्रयत्न करायचं, 100% प्रयत्न करायचे. बाकी जे होईल ते बघून घे. प्रयत्नाच्या बाबतीत कमी पडायचं नाही. यश द्यायचं का नाही द्यायचं तो उपरवाला देखेगा, त्याला जायचंय तेव्हा ते देऊन टाकेल, नाही द्यायचं तर नाही देणार आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. ओके, तर हे त्याच्यानंतर समाज सुधारकाचे कार्य 11च्या स्टेट बोर्ड मधले तेवढे 21,000 मध्ये प्रश्न वाचून घ्या. जवळपास मला वाटतं 21,000 मध्ये, आता एक्झॅक्ट फिगर आठवत नाही, 300-350 काहीतरी समथिंग प्रश्न आहेत, वाढले असतील कदाचित, आहेत तेवढे. स्वातंत्र्य पूर्व भारतातील सामाजिक जागृतीचे वर्तमानपत्र. आता वर्तमानपत्र त्याचे संस्थापक
महाराष्ट्राचे आणि भारताचे करून घ्या, संपला विषय. तिथे प्रश्न 100% येणार आहे ना. 1985 काँग्रेसवरती 100% प्रश्न येणार आहे. वेगवेगळ्या चळवळी त्याच्यावरती 100% समाज सुधारक आजपर्यंत आलेले एमपीएससीने विचारलेले त्याच विचारणार आहेत. 11वीच्या स्टेट बोर्ड मधूनच ते समाज सुधारक आहेत. वेगवेगळे सामाजिक आर्थिक याच्यावरती एक व्हिडिओ देखील टाकलेला आहे मी युट्यूबला, सामाजिक आर्थिक महाराष्ट्रातील चळवळी, त्याच्यावरती देखील प्रश्न येणार आहे. आर्य समाज, प्रार्थना समाज, वेगवेगळे समाज. इथे भारताच्या संबंधित जर सामाजिक जागृतीबद्दल जर हे बघितलं तर राजा राममोहन रॉय याच्यावरती प्रश्न आहे, TCS ऑलरेडी विचारलेला आहे. हेच रिपिटेशन आहे, वेगळं काय विचारणार आहे. शिफ्ट होतील, त्यांचा शेवटचा शिफ्ट असेल, त्यांची मजा आहे. ओके, ज्यांची पहिली त्यांची पण मजा आहे, होऊन जाईल. मी सांगतो ते ऐकलं तर त्याच पहिल्या शिफ्टला येऊन येणार आहे. हळूहळू मग ती शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे सरांनी सांगितलं तेच आले. पण माझा आधी ऐका, जे पहिल्या शिफ्टला येईल तुमच्या शिफ्ट वाईज पेपर होणार आहे, काही तुमचा फायदा होणारच आहे माझा ऐकल्यानंतर. आणि ज्यांची नंतर शिफ्ट आहे ते तुमचं ऐकतील, माझं ऐकतील, अजून त्यांना फायदा होईल. त्याच्यामुळे हे बी टेन्शन आणू नको माझा कोणत्या शिफ्टला येईल, 2 दिवस अभ्यासच होईन झालाय, की अभ्यास न होणाऱ्याला याला हाणावं लागते धरून की अभ्यासच होईन झालाय, असंच व्हायला मला टेन्शन जायलंय. काही नसतं रे, काही. मी जर आता व्हिडिओ टाकायला मी तेच टेन्शन घेऊन बसलो असतो, व्हिडिओ व्हायरल होईल का, मला एवढे पैसे येतील का. टाकायचं माझं काम आहे, 1 तास अर्धा तास असेल कंटेंट द्यायचंय, बस शांत चला होतं कार्यक्रम. असंच असतं ते. उगं मी टेन्शन घेत बसलो तर काय फायदा टेन्शन घेऊन, काहीच होत नसतंय. कृती करा, ऍक्शन करा, त्याच्यावरती महत्वाचं. शिक्षणाचा परिणाम शिक्षणावरती 100% शिक्षणामधले 21,000 मधून काढा प्रश्न, तिथून घ्या, झालं संपला विषय. काहीच नाही, त्याचेच प्रश्न दिसतील तुम्हाला. एक तर ऍज इट इज दिसतील, 100% ऍज इट इज दिसतील, आणि काही मॉडिफाय करून टाकलेले असतील, त्या पॉईंटचे रिलेटेड असतील. येणार आहेत भाऊ, येणार आहे, 100% येणार आहेत, काही विषय नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी हे 100% लिस्टच काढायची. राष्ट्रीय चळवळी कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत. राष्ट्रीय चळवळ टॉपिक आहे 21,000 मधून बघा. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी बघा. घसा पडला पडला, थोडंसं पाणी पितो. ओके, चला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, एकदा क्लिअर दिसते काय चेक करू. चला, जवळपास 28 मिनिटं झाले. ओके शुअर. हा, तर इतिहास झाला ना भाऊ, कळलं ना. आता जेवढी इतिहासला बडबड केली की बा काय इथे लिहितो आता 21,000 प्रश्न संच. दुसरं आहे सिलेबस, जे हे सिलेबस. तिसरं काय सांगितलं, TCSचे PYQ त्याचं एक्सप्लेनेशन. ओके, तिथं सांगितलं होतं 11वीचं ओल्ड स्टेट बोर्ड. ओके, त्याच्यानंतर सांगितलं स्टेट बोर्ड कुठले बाकीचे सिलेबसनुसार. ओके, ते प्राचीनमध्ये काय नाही, सिलेबसलाच नाही, त्याच्यावर ते नाही बघायचे, नीट बघायचं हे. आणि बघा झालं एवढंच. ओके, बरं झालं, हेच कर पहिले. सिलेबस कर, हे 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 नाही केलं तरी काय नाही, होऊन जाते, काही गरज नाही. ओके, वेळच नाही, इतिहासमध्ये अडचण, इतिहास जमा होशील. क्लिअर. हे झालं इतिहासचं. भूगोलला 21,000 प्रश्न संच, एक किंवा कंबाईनचे केले तरी चालतात, टॉपिकनुसार जायचं आपल्याला. दुसरं सिलेबस बघायचं, हे सिलेबस लिहायचं आहे. तिसरं TCSचे जुने प्रश्न, जसं लोकसंख्या टॉपिक इथं आहे का रे, याच्यात नाही दिलं तरी देखील करा. लोकसंख्या टॉपिक 100% प्रश्न आहे, आजपर्यंत कितीतरी TCSने विचारलेत. हा, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग, खंड किती आहेत रे, कसे कसे बघून घे. अक्षांश रेखांश बेसिक करून घे. महाराष्ट्राचे जमिनीचे प्रकार कंबाईन आलेले आहे. पर्जन्य, प्रमुख पिके, शहरे, नद्या, कंबाईनचे जे काही प्रिलिम्सचे आहेत, कंबाईन प्रिलिम्स. ओके, आणि किंवा मेन्सचा सिलेबस एकदा बघून घ्या, थोडासा मेन्स अवॉइड आहे. तर प्रिलिम्सचे जे प्रश्न आहेत त्याचं एक्सप्लेनेशन असेल, कंबाईनचं बुक असेल प्रिलिम्सचं एक्सप्लेनेशन, तिथून हे करून घ्या सिलेबसनुसार. बस 21,000 मधून हे टॉपिक किंवा अजून काही मी लिस्ट टाकतो वाटलं तर, कुठले कुठले भूगोलचे करायचे. मला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवून देतो. ओके, चलो. तर मग स्टेटसला टाकतो व्हॉट्सअपला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो, जिथं वेळ मिळेल तसं. तर हे अशा पद्धतीने घ्यायचे. ओके, कंबाईनचे जर पूर्व परीक्षेचे सगळे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन जर केलं, बस झाले, लय झाले. हे सिलेबस ते कॉपी पेस्टच आहे. सरळ सरळ सांगतो तुम्हाला, कुठून आले ते, काही विषय नाही. वाटलं मी तुम्हाला दाखवू का, व्हिडिओ मोठा होईल, माझ्याकडे आहे, लोकसेवा पब्लिकेशनचा आहे. ओके, बघा हे इथं 12 टॉपिक आहेत, आपण 11 टॉपिक आहेत. खनिज, वने, ह्या या पद्धतीने, अक्षांश रेखांश त्या पद्धतीने आहे. ओके, किंवा जर बघितलं भारताच्या याच्यात आहे बघा, मृदा, खुर्जी, हे वनसंपदा त्या पद्धतीने आहे. ओके, याचं वाटलं तर मी टाकतो नंतर काहीतरी टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअपला टाकतो याच्याबद्दल डिटेल. पण जे कंबाईनचे प्रिलिम्सचे एक्सप्लेनेशनचे किंवा TCSचे जुने प्रश्न 21,000 मधून हे एवढं करून घ्या, बस सफिशियंट आहे. बेसिक अक्षांश रेखांश असेल, हवामान असेल, याच्यात 100% जर प्रश्न टाकायचा झाला तर तुम्हाला आधी सांगतो, व्हिडिओ बघा. नद्या 100%, प्रमुख पिके, पर्जन्यमान, जमिनीचे प्रकार, हवामान, पृथ्वी 100% प्रश्न जगातील विभागावरती येतील. म्हणजे जुने प्रश्न बघून घ्यायचे जगाचे, MPSC आज पण विचारलेले, बस जास्त डोक्याला ताण नाही घ्यायचं. हे 100% नद्यावरती, उद्योगधंद्यावरती MPSCचेच PYQ करा,
त्याच्या बाहेर काही नाही. आता स्टेट बोर्ड वगैरे वाचायला वेळ नाही, मी सांगितलं असतं, पण काहीच कळणार तर एकही प्रश्न येणार नाही. तुम्ही स्टेट बोर्ड आता घेतले सगळे कोमातच जाल. एमपीसीला पूर्ण कोमात जातात ते बघून, त्याला सांगावं लागतं असं असं हे वाचायचं तर हे स्टेट बोर्ड दिसायला इतकीशी दिसतात, त्याच्यात खूप फुल कंटेंट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त PYQ वाचायला सांगतो. मग कंबाईनचे करा आणि 21,000 करा. ओके. आणि TCSचे आधी करा. लोकसंख्या टॉपिक करून घ्या आधी, ते लोकसंख्या टॉपिक लिहा. इथे जरा गेलेले जरा नसले याच्यात सिलेबसला तर देखील महत्वाचं आहे. जमिनीचे प्रकार 100% प्रश्न असणार त्याच्यावर, कारण की शिफ्ट वाईज व्हायला ते काढून ठेवले त्यांनी की अशा रीतीने काढायच्यात. असे वेगवेगळे हे डेट आपण हे या शिफ्टला टाक, हे इकडे टाक, हे इकडे टाक. हे सेंटर कसं इकडे टाकतात, अमरावती, नागपूर, नाशिक हे सगळीकडे. ते कुठलं मराठवाड्याचं बरोबर विदर्भातलं पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात, मराठवाड्याचं मुंबईचं मराठवाड्यात, असं उलट करून टाकतात, जांगड गुटतात त्याचं, जाळी करून टाकतात त्याची. ह्या पद्धतीने जायचं. याचं काय अवघड नाही, सिलेबसनुसारच आहे. त्याच पद्धतीने जायचं. जमिनीचे प्रकार, पर्जन्य वगैरे याच्यावरतीच प्रश्न आहे. आणि महाराष्ट्राच्या भूगोलचे विशेष महाराष्ट्राबद्दल त्यांनी जास्तीत जास्त सांगितलं. ओके. त्या पद्धतीनं महाराष्ट्राबद्दल सांगितले, महाराष्ट्राचं करा. आणि इथं जे TCS मध्ये जिल्हे भारताच्या बद्दल जेवढे टॉपिक असतील, इंडियन जिओग्राफी, तर तेवढे फक्त रीड करून घ्या, म्हणजे इंडियाचं तुम्हाला टेन्शन येणार नाही. महाराष्ट्रात दिले सिलेबस बघत चला नीट, की असं लिहून घ्या. हो. याची PDF पाहिजे असेल तुम्हाला, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी टेलिग्रामला PPT टाकून देतो PDF करून याची. ओके. पाहिजे असेल तर. आता महत्वाचं तिसरं म्हणजे जर आता इतिहास केलं, मी लिमिटेड सांगितलंय तेवढंच करायचंय. पहिले 3 स्टेप सांगायचे तेवढेच करायच्यात. भूगोलला लिमिटेड सांगितलं मी तुला, पुस्तकाचं म्हणलो का आता कुठं तरी काहीच नाही. PYQ वगैरे हेच करा सांगितलंय. तिसरं आहे सर राज्यघटना. याला काय करायचंय, याला तसंच करायचंय. बघा भारतीय संघराज्य, याच्यात आता सरळ सांगायचं झालं तर तिकडे बघा कसं मूलभूत हक्क आणि कर्तव्य म्हणजे काय सर, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटी, DPSP, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, समान नागरिक कायदा. मेन्सचे प्रश्न बघा रे, समान नागरिक कायद्याचे 21,000 मधून प्रश्न बघा, बस तेवढीच करून जा. एखादा युट्यूबला व्हिडिओ असेल 15-20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, बघून घ्या जा परीक्षेला, काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्याच्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, याच्या कंपॅरिझन मध्ये सगळे PYQ बघून घ्या. थोडे मेन्सचे वगैरे हार्ड असतील राज्यसेवा मेन्सचे, ते बघू नका. कंबाईन मेन्स आणि कंबाईन पूर्वचे किंवा नॉर्मल बघून घ्या, बेसिक. ओके. त्याच्यानंतर राज्यपाल बघून घ्या, कलम बघा सगळे. ओके. हे जे आहे ना फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP, याला मराठीत मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, डायरेक्ट राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, हे कलम बघा. कलम हे राज्यपालाचे कलम बघा, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ कलम, त्याचे अधिकार बघा. ओके. त्याचे अधिकार, कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, हे बघायचं आपल्याला. याला थोडंसं जास्त अभ्यास करावा लागेल, तुम्हाला थोडंसं वाचावं लागेल पुस्तकातून. ओके. इथे तुम्हाला काही प्रश्न दिसतील, कलम मात्र पाठ करून जा. कलम 100% येणार आहेत. पण मी कलमावरती व्हिडिओ टाकला एक, तुम्हाला सापडेल, मागच्या 1-1.5 वर्षात असेल. काय कलम कुठले आहेत ते फक्त आकडे दिले त्याच्यावर, ते घ्या, बघा, घ्या, जमले तुम्ही, काही विशेष नाही, जिंकले तुम्ही. ओके. तर या पद्धतीनं. त्याच्यानंतर हे बेसिक आहे बघा. हे आता स्थानिक स्वराज्य संस्थेवरती म्हणजे पंचायत राज, ते देखील करून घ्या, तिथे प्रश्न येणार आहेत तुम्हाला. हे बेसिक, घटना कशी तयार झाली, भारतीय संघराज्य काय, हे मेन्सच आहे तिथं. PYQच्या थ्रू जायचं तुम्हाला याच्यात. जास्त आता पुस्तक आता एकदम शून्य असाल तर वाचू शकता, पण एकदम आता काहीच नसेल, शून्य आहे सर, मग काय करू, मग प्रश्नच वाच जास्तीत जास्त, कारण वेळच नाही. कोमात जायचं काम आहे जर तुम्ही काहीच नसाल तर. हे जे राज्यसेवाले कंबाईनवाले असतील ते आरामात, त्याला माहिती आहे इकडं काय करायचं, त्यांना सांगायची गरज नाही. तुम्ही पण नीट थोडंसं TCS पॅटर्न पण ओळखा तुम्ही, हे बघणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. हे TCSचे जुने प्रश्न, जर तुम्ही डायरेक्ट जाल तर तुम्ही फसाल, हे पण सांगतो. तर पेपर चॅटर एवढा नाही आहे, त्याला माहिती आहे. एक यॉर्कर टाकला तर दुसरा फुल टॉस आहे, किंवा पहिला फुल टॉस असेल, दुसरा यॉर्कर आहे, पुढे जाऊन मारायला जाशील, बोल्ड होशील 100%. आताच सांगतो, परीक्षेत माझे शब्द आठवतात, आपल्याला हलक्यात घ्यायची नाही, कारण मी पेपरला हलक्यात घेत नाही, त्याच्यामुळे बरोबर सांगतोय. क्लिअर. हे असे लिहून काढा, एक घ्या, टप्प्याटप्प्याने घ्या. मंत्रिमंडळ 100% प्रश्न येतो मंत्रिमंडळावरती. कलम आहे, कलमावरती 100% प्रश्न येतो. राज्यपाल, त्याला कुठला अधिकार काय, त्याच्यावरती 100% प्रश्न येतो. थोडंसं शांत बसायचं, आणि शांत बसल्यानंतर TCSचे जुने प्रश्न बघायचे, आणि थोडंसं प्रेमाने हे सिलेबस बघायचा, असं बघायचं त्याच्याकडे, बरोबर डिकोड होऊन जातं काय येणार आहे काय नाहीये. फक्त आपण काय असतो, पॅनिक असतो की गडबड. शांत बस, सिलेबस लिहून काढ, बघ एकदा काय घटना कशी तयार झाली, काय घटना निर्मिती, प्रस्ताविकेवरती 100% प्रश्न आहे. घटनेची महत्वाची कलमे आणि ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्य संबंधावरती 100% प्रश्न आहे भाऊ. इथं 100% घटनेची महत्वाची कलमे आणि ठळक वैशिष्ट्ये 100% प्रश्न यांनी सांगितलंय बघा. हे इथं अजून ही भूमिका त्याची, निधर्मी राज्य, किंवा मग आता वेगवेगळे न्यायमंडळ, विधिमंडळ, त्याचं 100% प्रश्न आहे. त्या पद्धतीने जायचं. क्लिअर. महत्वाची गोष्ट आहे.
चलो, आणि याच्यात एक राहिलं आपल्या टेस्ट पेपरमध्ये आपण या सिलेबसनुसार पण जीएसचे प्रश्न काढलेले आहेत आणि ह्या सिलेबसनुसारच ही फ्रेम केलेली आहे. म्हणजे टीसीएस पॅटर्न जो रेग्युलर होता त्याच्या ऑलरेडी 11 टेस्ट 10 टेस्ट ते वेगळे आहेत, त्याचे वेगळे आहे. जवळपास एक ऑफरमध्ये सध्या ते घ्यायचे ते बी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या ज्या धर्मादायच्या आहेत का, हे 10 प्रश्न 100 प्रश्न एकाचे असे 1000 प्रश्न आणि त्याचं 1000 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन एवढं 2000 कंटेंट हे मी काढले. हे वेगळं हे म्हणजे हे 2000 प्रश्न काढलेत का, हो 2000 प्रश्न काढलेत. हेच मिळणार आहे तुम्हाला. याची वेगळी एकदा घ्यायची असेल तर, पण हीच घ्या, ती नंतर घ्या वाटलं पुढच्या एक्झामला, काही प्रॉब्लेम नाही. ती धर्मादायसाठी स्पेशल आहे त्याच्यानुसार, हे सिलेबसनुसार. ही 1000 प्रश्न 25 गुणिले 250 प्रश्न याचे ही टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला लई जाहिरात करायला भाऊ महिन्यात आहे, त्याच्यात जूळ जोडून आहे, घ्या पाहिजे असेल तर. पण प्रिंट करून सोडवा. सॉरी, आता एवढं बोललोय की माझा घसा कोरडा पडायला, पण किती पाणी प्यावता, जाऊ दे. ओके, आता काय, आता ही आहे सायन्स. आता जे बच्चे कंपनी किंवा जे आमचे मित्र आहेत जे TCS IBPS पॅटर्ननुसार विचार अभ्यास करतायत, चांगली गोष्ट आहे. त्यांनी याचा अभ्यास नाही केलेला. त्यांना काय, तुम्ही आता पुस्तक घ्यायचं का, वाचतो. तुम्ही काय करायचंय, TCSचे सगळे आजपर्यंतचे, आता मी बघितलेत काही प्रश्न हेल्थवरती आहेत, काही प्रश्न इकडे तिकडे आहेत, एखादा प्रश्न आहे, जास्त नाही आहेत. ते पहिले TCSचे प्रश्न बघा तुम्ही जुने. दुसरं काय करा तुम्ही, 21,000 मधून काय करा, फिजिक्सचे प्रश्न वाचून घ्या. आता याच्या राज्यसेवेचे लय मोठे असतात, टेन्शन घेऊ नका, फक्त वाचून घ्या, जाऊ द्या. कंबाईनचे प्रश्न वाचा, कंबाईन मेन्स आणि प्रीचे, बस. नंतर केमिस्ट्री घ्या. सगळ्यात आधी वाटलं आरोग्यशास्त्र घ्या, ही 1 नंबरला लय भारी असते, मजा येते वाचायला. विटॅमिन हे ते सगळे रोग वगैरे तेवढं हे करा आधी. नंतर घ्या फिजिक्स. ओके, नंतर घ्या झुलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री. नंतर मग तुमच्यापैकी तुम्हाला झुलॉजी आवडतं झुलॉजी घ्या, किंवा बॉटनी आवडतं बॉटनी घ्या, जे काही घ्यायचे. नंतर झुलॉजी घ्या, झुलॉजी सगळ्या शेवटी घ्या. झुलॉजीवरती प्रश्न जास्त दिसतील. इथं मोडतो त्याला आणि सिक्वेन्स सांगून टाकतो तुम्हाला. ओके, हे करा आधी. ओके, नंतर काय करा, हे करा, चला. नंतर हे करा, नंतर हे करा, हे सोबत करा. हे 3 आणि 4 सोबत, हे याला सोडू नका. हे पहिल्यांदाच करा, हे नंतर करा, हे दोन्ही सोबत करा, झाले 4. आता काय करा, झुलॉजी आणि ओके, अरे रिपीट झालं वाटतं. चला, हेच आहेत, रिपीट झालं ते. हे नंतर हे झुलॉजी करा. चलो, 1 2 3 4 5. ओके, ह्या पद्धतीनं ते रिपीट झालं. झुलॉजी, प्राणीशास्त्र, झुलॉजी, बायोलॉजी, हे 5च आहेत. चला, काही प्रॉब्लेम नाही, कळलं. ह्या पद्धतीनं 5 अशी सिक्वेन्स करा. PYQ वाचून घ्या, सफिशियंट आहे. याच्या बाहेर आलं PYQच्या थ्रू कोणाला येणार नाही. MPSC वाल्याला जास्त तेवढं सायन्स त्यांचं नसतं, काही सोडले तर. काही सायन्स अवघड आहे ना, काही विचारू शकतात त्याच्यात. अवघड तर गेले ते एकदम, बस. आणि लई वाढायला आता एवढं करून झालंय, अजून सांगा काहीतरी. 3री स्टेप, पहिले सांगितले TCSचे, दुसरे सांगितले कंबाईनचे किंवा 21,000 मधून तेवढेच. तिसरे काय सांगा, युट्यूबला एखादा व्हिडिओ बघून घ्या सेंट्रल लेवलचा, TCSच्या जुन्या प्रश्नांचा, सायन्स असेल तर, किंवा मग सेंट्रल लेवलचा एखाद्या 2 तासाचा, एखादा तासाचा, 1 तासाची 4 5 बघून घ्या 5 तासात. गरज नाही ही स्टेप करण्याची. हे सांगायचं असतं. एखादा हसतं हौशो त्याला वाटते सर खूप कमीच सांगायला, एवढं करून होत असते का, घे मग तू कर. अजून सांगतो. पण वेळ नाही ना, वेळ नाही, ती महत्वाची गोष्ट आहे. सांगायला काय, जे सांगतो बरोबर सांगतो, आज काही फेकत नाहीये. ते केलं तर फायदाच होत असतो, पण कमी वेळी जर केलं तर एखाद्या नुकसान बी होईल. त्याच्यामुळे सांगतो की अवॉइड दिस स्टेप. कारण ते मनाला 5 तास आहे, त्याने जे सांगितलं ते कळून गेलं की डोकं दुखतंय. मग त्याची बॅच असते कोणाची, ती वेळ मग सगळं ते तिकडे जाते. सायन्समध्येच घुसून राहते तिकडे. बाकीच राहिले मराठी, इंग्रजी हे सगळं राहिले ना, मग कळतं 2 दिवस गेल्यावर, बाबा मी सायन्सचीच बॅच घेतली, मी सायन्सलाच सायन्सच करत बसलोय 2 प्रश्नासाठी. असं होतंय भरपूर जणांसोबत. तर ते सांगणं माझं काम आहे. क्लिअर. चालू घडामोडीसाठी मॅक्झिमम 6 महिने, मिनिमम मॅक्झिमम 6 महिने, 6 महिनेच. आणि मिनिमम शेवटचं 1, शेवटचे 2, शेवटचे 3 महिने जास्त करा. यासाठी पण TCSचे जुने प्रश्न ओके ते करा. जुने लेटेस्ट मध्ये पण इथे प्रश्न विचार. शेवटच्यात 8 दिवस सोडले तर महत्वाचं आहे. चलो, आणि जर आता बघायचं झालं काय म्हणायचं होतं रे, परीक्षा कधी होईल, एक्झाम होईल नोव्हेंबरमध्ये. कधी होईल, 10 ते 15 किंवा 18. ओके, ह्यामध्ये होऊ शकते. मग आता मी कधीपर्यंत करंट अभ्यास करू सर, तू कर नोव्हेंबर सोडून दे, तू ऑक्टोबर कर, सप्टेंबर कर, ऑगस्ट कर, हे 100% करून टाकायचे. नंतर जुलै, जून आणि मे, हे 6 महिने. ओके, आणि याच्या आधीचे पुरस्कार वगैरे थोडेसे मग जसं वर्षभराचे असतील तेवढं
ओके, TCSचे जुने प्रश्न पाहिले, लेटेस्ट मधले शेवटचे एक 5 पेपर तिथे करंट अफेअर्सचे प्रश्न बघून घ्यायचे, ते रिपीट आणि लेटेस्ट बघून घ्या, हे रिपीट होऊ शकतील, काही सांगता येत नाही की तो पॅटर्न रिपीट होईल. या 6 महिन्यातले TCSने झाले सगळे पेपर बघून घ्या, तिथून करंटचे प्रश्न कसे आलेत बघा आणि मग करंट अफेअर्स करा 6 महिन्याचं बस. ओके, कळलं? त्या पद्धतीने आहे. आणि ज्यांना माझं व्हॉट्सअप स्टेटस दिसत नसेल किंवा त्यांच्याकडे माझा कॉन्टॅक्ट सेव्ह नसेल, त्या सेव्ह असेल तरी दिसत नसेल, एखादा डिलीट झाला असेल नंबर, काय झाला असेल ते बघा, त्यांनी मला व्हॉट्सअपला हे करा. ओके, तुमचं पूर्ण नाव वगैरे सगळे पाठवा आणि स्टेटस दिसत असेल तर नंबर सेव्ह आहे, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना दिसते त्यांनी पाठवू नका, ज्यांना दिसत नाही त्यांनी पाठवा. ओके, तर अशाच अजून पुढे काय काय आहे हां, हे काय आपलं त्याला काय म्हणतात, ग्रुप टायमिंग मेथड आहे. ओके, हे ग्रुप A B C अशा पद्धतीनं मिनिटायचं आहे 25-25. हे कुठल्या हायर ग्रेड स्टेनोसाठी आहे, हे रेग्युलरसाठी सांगतो तुम्हाला. हे पण आहे 25-25-25-25. हां, चला, हे 100 प्रश्न, 200 मार्क, 30-30 मिनिटाचे स्लॉट, 30 मिनिटात 25 प्रश्न हे सॉल्व्ह होतात, काही प्रॉब्लेम नाही, वेळेचा काही विषय येत नाही तिथं. जर मराठीचे 6 प्रश्न असतील, इंग्रजीचे 6, जनरल नॉलेज GS GK 6 आणि बुद्धिमत्ता असतीचे 7. मॅथ आपल्याला 5-6 टॉपिक करायचे, तेवढे करून घ्या, तुम्हाला फायदा होणार आहे. आणि अशा पद्धतीने याचं कसं सॉल्व्ह करायचं, काय एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, तो वाटलं बघून घ्या, युट्यूबलाच आहे, की कसं आपली कशी एनर्जी असली पाहिजे, कसं असलं पाहिजे, काय ते सगळं सांगितले. जमलं तर मग पेपरची डेट्स आल्यानंतर परीक्षेला जाता जाता एखादा व्हिडिओ टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ह्या पद्धतीने आहे. याची देखील PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकून देतो. ओके, जर आणि बाकीच्यांना आपली टेस्ट सिरीज धर्मादाय आयुक्तासाठी 10 टेस्ट पेपर, 1000 प्रश्न, त्याचं प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन हे सगळं आहे. आणि याच्यात फ्री मेंटरशिप बॅच आहे. पहिल्या काही विद्यार्थ्यांना दिवाळीमुळे आपण 199 मध्ये हे देतोय, नंतर याची फीस वाढणार आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत हा शेअर करा व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघितला, याच्यातले मुद्दे सांगितले ते हे करा. टेस्ट पेपर घ्या, दररोज एक टेस्ट पेपर सोडा, 10 दिवसात सगळं होऊन जाईल. परत त्याचं रिव्हिजन करायचं आहे आपल्याला, हे पण गोष्ट लक्षात घ्या. आणि अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. जसा वेळ मिळेल तसं मी मेसेज करतो. आणि कॉलवरती जर बोलायचं असेल तर मला कॉलिंग टाईम घेऊन कॉलवरती बोलू शकता. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.